कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा काहीच दिवसात येत आहे आणि त्या परीक्षेचा पेपर कसा येणार आहे आणि तो कोणता येणार आहे, म्हणजे 26 एप्रिल रोजी असाच पेपर येणार हे आपण सिरीज चालू करत आहोत. आणि विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर हाच पेपर येईल का, हाच येईल का, हेच प्रश्न येतील का? तर त्याची सगळी उत्तर आजच्या लेक्चरमध्ये असतील की नेमका पेपर कसा येणार आहे. आम्ही कसं काय म्हणतो की हाच पेपर येणार आहे, आम्ही इतकं गॅरंटीने कसं काय म्हणतो की हाच पेपर येणार आहे. तर बघा, आता तुम्हाला मी 2026ला आलेला 8वीचा पेपर दाखवतो. तर बघा, ही 8वीचा पेपर, 8वीचा मी तुम्हाला गणिताचे प्रश्न दाखवतो आणि मग सोर्स दाखवतो की आपण प्रिडिक्ट केलता की आता 8वीचा पेपर कसा येणार आणि तो कसा आला. ठीक आहे, आता बघा, हा 8वीचा पेपर, ह्या 8वीच्या पेपरमध्ये पहिला प्रश्न बघा, हा वाला प्रश्न झूम करूया आपण. आता आपण म्हणलं होतं की फिक्स आपले जे जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असतील तर सांगितलं होतं की पूर्ण राशीचा प्रश्न 100% येतो, 100% येतो, कंटिन्यू करून जावा. हे 2 नंबरचा बघा. मग आता हा प्रश्न जर आपण बघितला तर 2026ला आलाय आणि 2025च्या पेपरमध्ये आपण बघूया. 2025च्या पेपरमध्ये सेम तसा प्रश्न आहे, सेम. आता हे 19, हे आपण काय करूया, उलट करूया. आपण 25चा पेपर ओपन करूया सगळ्यात आधी. हा, तर 2025चा पेपर बघा, प्रश्न आलाय तसा. हे बघा, ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळावं लागेल. ते कधी आला, 2025ला. आता हाच प्रश्न सेम आपण 24 मध्ये का 23 मध्ये आहे बघा, अजून एकदा तोच प्रश्न. फक्त काय होते, आकडेवारी बदलते, फक्त आकडेवारी बदलत आहे. बाकी प्रश्नाचा टाईप हे ते सगळं सेम आहे. आता इथं हा प्रश्न बघा की अंजू राणेने एका वस्तूचे वजन करून ते 4 प्रकारे पर्यायात लिहिले. त्यातील खालील 2 पर्यायातील वजन समान आहे आणि हे कोणते 2 वजन समान आहे हे आपल्याला विचारले. सेम प्रश्न 2025ला आहे. सेम आपण बघूया 2026, सॉरी 2026ला सेम ह्या टाईपचा प्रश्न आहे, दाखवतो तुम्हाला. आपण बघून घ्या, त्याच्या आधी आपण पहिला वाला प्रश्न बघू. हे बघा, हा हो का, इथं काय म्हणलंय, षटकोनाची परिमिती किती. सेम ह्या टाईपचा प्रश्न मी तुम्हाला ह्याच्यात दाखवतो 2026 मध्ये. हे जुने पेपर आहेत, म्हणजे काय म्हणणं आहे माझं की जुने पेपर जास्तीत जास्त तुमचे झाले पाहिजेत, जास्तीत जास्त रिव्हिजन झाली पाहिजे जुन्या पेपरची. जुने पेपर म्हणजे जवळपास किती प्रश्न आहेत बघा, 500 प्रश्न आहेत. आता 7वी स्कॉलरशिपला ना 8वी, तुम्ही काय म्हणाल सर 7वी स्कॉलरशिप आहे आणि आम्ही 8वीचे पेपर सोडवायचे का? तर 8वी मध्ये जेवढा सिलेबस आहे तेवढेच सोडवायचे, बाकीचे प्रश्न नाही सोडवत बसायचे. जे काय आपल्याला सिलेबसला दिलेत तेवढेच सोडवायचे. आणि मग हे पेपर कुठे मिळणार? तर हे आपण आपल्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ॲपवर सगळे पेपर अपलोड केलेले आहेत फ्रीमध्ये. ॲप डाउनलोड करा आणि ते पेपर पेपर डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. ॲपवरती सगळे पेपर आपण डाउनलोड केलेले आहेत. तुम्ही ॲप डाउनलोड करून तिथं सगळे पेपर बघू शकता. मग आता जो दुसरा प्रश्न आहे आपला, तो दाखवतो तुम्हाला. मागचे जर आपण 10 पेपर केले तर कोणताच प्रश्न राहत नाही, सगळे प्रश्न येऊन जातात त्याच्यासारखे. ठीक आहे, आता हे कधीच आहे, 22चा. आपण माग अजून बघूया. आपला मिस पण झाला असेल तो प्रश्न आपण बोलता बोलता. हे बघा, हा प्रश्न बघू आपण, हा प्रश्न आणि 2026चा प्रश्न आता सर्कल केलेत ते बघाच तुम्ही, आणि त्याच्यासारखे प्रश्न मी तुम्हाला दाखवतोय. आणि मग हे प्रश्न आपण वारंवार केले की आपले प्रश्न चुकणार नाहीत, हे पण तेवढंच खरं आहे. आता हा बघा, समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेमी, समभुज त्रिकोणाचे काय विचारले, क्षेत्रफळ. हा प्रश्न आलाय, हा प्रश्न ॲज इट इज आलाय. ठीक आहे, हा पण प्रश्न फिक्स येतो. जीवेचा अंतर, जीवेपासूनचा अंतर, हे फिक्स प्रश्न आहेत. हे तर परिवर्तुळाचे त्रिज्या 8-15 दिले, सेम प्रश्न मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे हे प्रश्न ॲज इट इज, फक्त आकडेवारी चेंज होती. हे बघा, हे तर प्रश्न आलाय, आपला मिस झाला, मी म्हणलं होतं. हा, आता हा प्रश्न बघा, कोणते मधले पद मिळावे. आता
सेम मी तुम्हाला प्रश्न दाखवतो 2026च्या पेपरमध्ये. आता मी जे दाखवले 3-4 मार्क केले तेच पेपर मी 2026ला दाखवतो. हे बघा, हा 8वीचा पेपर 2026 या वर्षी झाला. तुम्ही तुमच्या 8वीच्या कोणत्याही मित्राकडून घ्या, बघा आहे प्रश्न. काय केले, फक्त आकडे बदललेत. आकडे बदललेत फक्त, दुसरं काहीच केलेलं नाही. ॲज इट इज क्वेश्चन आहे, ॲज इट इज. 2 पर्याय तिथं पण आहे, इथं 2 पर्याय आहेत. आता तुम्हाला एकच असणार आहे. हा असा सेम टाईपचा प्रश्न दाखवला आकडेवारी बदलून. त्यानंतर हा तर प्रश्न तुम्हाला 2-3 पेपरमध्ये दिसेल. आता हा पण प्रश्न दाखवला होता मी. आता हा पण प्रश्न दाखवतो. आता हा प्रश्न कधी आलता बघा, 29 नंबरचा प्रश्न हा 2023च्या पेपरमध्ये. 2023 मी तुम्हाला 2023चा पेपर दाखवतो. पुढे 31 नंबरचा प्रश्न, 29, 30 नंबरचा प्रश्न कुठे आहे? हा 30 2021 मध्ये आलता. 30 नंबरचा प्रश्न. 31 नंबरचा प्रश्न हा 2022 मध्ये आलता. आता हे खूप वेळा येऊन गेलाय. 17, 18, 19, 20 ह्याच्यात कुठतरी येऊन गेलाय. हा पण तसंच आहे. आता हा मी प्रश्न दाखवला, तिथं बाजू 14 आहे, तिथं होते 18. सेम प्रश्न. हा सेम प्रश्न 35 नंबरचा जो प्रश्न आहे हा 2022ला आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. हे 2022चा पेपर ओपन करून, 2022 आणि मागचे बघा. आपण जाऊया की ह्याच्यावरून काय सिद्ध होते की प्रिव्हियस इयर पेपर करा. तुम्हाला नाही करणं होत, मी ते करतोय. मी तुम्हाला हे सगळे पेपर इथं अवेलेबल करून देतोय, त्याच्यावरचं विश्लेषण करून देतोय, वारंवार विश्लेषण करून देतोय आणि तसाच पेपर येतोय. हे बघा, आपण मार्किंग पण केली 2000 कितीचा बघायचं आहे, 22-21 आणि अजून एक प्रश्न होता तो बघायचा आहे. आताच बघितला होता आपण, हा मार्क केलता. सॉरी, चला. हा हो का, ही षटकोनाचा झाला. आपण समभुज त्रिकोणाचा पण बघितला होता. समभुज त्रिकोणाचा प्रश्न जवळपास ते 2 वर्षाला 3 वर्षाला विचारतातच. 2-3 वर्षाला विचारतात समभुज त्रिकोणावरचा प्रश्न. हे बघा, ही चकत्या तयार होतील. हे तर विचारलाय चकत्या तयार होतील आणि महागातल्या प्रश्नात पण चकत्या तयार होतील. सेम प्रश्न होता, आकडेवारी फक्त बदल असेल. तिथं अजून बघा, इथं आपण हे बघा, समभुज त्रिकोणाचा आला प्रश्न. इथं किती बाजू दिली, तिथं दिली 14 बाजू, इथं दिली 18 बाजू. म्हणजे प्रश्न कसे सेम आहे. तुम्हाला फक्त त्या प्रश्नांचं लॉजिक. आता ह्याचं उत्तर किती येतं, 7 7 49 49. 14ला येतं 14चे निम्म 2, 14चे निम्म 7, 7चा वर्ग 49 वर्ग मुळात 3 असं उत्तर येतं. मग 18ला काय येईल, 81 वर्ग मुळात 3. म्हणजे हे तुम्हाला फक्त काय होईल, पुढे मागे होईल. बाकी तर आहे तसंच आहे, प्रश्न आहे तसंच आहे. आणि तो सोडवायला आपल्याला काय जाईल, सोपा जाईल, जास्तीत जास्त सोपा जाईल. ठीक आहे. आता अजून तुम्हाला किती सालचा दाखवायचा होता, 2021-22. आता 2022 मध्ये दाखवले मी तुम्हाला सगळे प्रश्न हे. ठीक आहे. हा, आता बहुपदीची कोटी तर सारखंच विचारलेलं आहे, पण आता तो तुमच्या सिलेबस मध्ये नाही. जो सिलेबस मध्ये आहे तेवढंच बघा, जे सिलेबस मध्ये नाही ते नका सोडवू. आता हे तर चौकोन हे तर दिलंय, दुसऱ्या कर्णाची लांबी किती, परिमितीमध्ये येतो हा घटक, परिमितीमध्ये विचारलेलाच आहे. आणि ह्याच टाईपचे प्रश्न आहेत, प्रश्न सुद्धा वेगळे नाहीत, टाईप सुद्धा बदलले नाहीत प्रश्नांचे. आता आपण पुढचे काही प्रश्न बघू. हे बघा, हे झाले, हे सगळे दाखवले तुम्हाला प्रश्न. आता किती बादल्या ओतावं लागतील, सेम टाईपचा प्रश्न आहे. मध्यमान, दरवर्षी मध्यमानावर प्रश्न आहे. सेम टाईपचा प्रश्न 2025ला काय आलता तुम्हाला दाखवतो. आता ह्या बहुपदीची कोटी. आता बहुपदीची कोटी, ही आकृती, ही मध्यमान, हे 4 प्रश्न दाखवतो तुम्हाला आणि वरचा. तर 4 प्रश्न प्रिव्हियस इयर मध्ये येऊन गेलेले, 4 प्रश्न येऊन गेले. आपल्याला फक्त डोळे उघडून ते पेपर नेट बघता आले पाहिजे. सेम टाईपचा प्रश्न आहे. एबीसीडीचं क्षेत्रफळ विचारलंय, तिथं फक्त काय केलंय, असा भाग रंगीत केलाय, असा भाग रंगीत केलाय आणि न रंगीत केलेल्या भागात क्षेत्रफळ विचारलंय. इथं फक्त रंगीत केलं नाही,
एवढाच फरक आहे त्याच्यातून ह्या प्रश्नामध्ये. दुसरी गोष्ट, बहुपदीची कोटीवरचा प्रश्न दाखवतो तुम्हाला. दरवर्षी येतो. आता ते सिलेबस मध्ये नाही तुम्हाला, पण तो येतो. 8वीला येत होता, आता तुम्हाला वेगळा येईल. फक्त सिलेबस मध्ये जो पॉइंट आहे त्याची वारंवार रिव्हिजन करणे हेच आपल्या हातात आहे. आता हे कशाचं आहे? गुणोत्तर प्रमाणाचं. सेम गुणोत्तर प्रमाणाचं तुम्हाला 2026 ला प्रश्न दिसेल. ठीक आहे. हे बघा, समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा परत तोच प्रश्न आला. इथं बहुपदीची कोटी आला, 2025चा प्रश्न आहे. 2025चा. आता मध्यमांचा दाखवतो तुम्हाला. मध्यमांचा मी 2025 मध्येच दाखवतो. हे बघा, मध्यमान 21 आहे. आला मध्यमांचा प्रश्न. सेम प्रश्न, काही चेंज नाही, फक्त पुढे मागे होते, आकडेवारी बदलती, प्रश्न ॲज इट इज. आता मध्यमांचा तुम्हाला चौकोनी फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तरी मध्यमांचा प्रश्न मिळेल, कारण की दरवर्षी मध्यमांचा प्रश्न आहे. हे बघा, मध्यमान काढा, आला प्रश्न मध्यमांचा. दरवर्षी प्रश्न आहे, फिक्स प्रश्न आहेत. आता हे झाले. अजून आपल्याला बघायचे का पुढचे? बघून घेऊया. तर हे 50च्या 50 प्रश्न आपण दाखवू शकतो. हे बघा, मी तुम्हाला ते दाखवलेली आकृती. ह्याच्यात फक्त इकडचा भाग रंगवलेला नाही. त्या पुढच्या आकृतीमध्ये हे मध्यमांचा प्रश्न तसाच आहे, की हा पण प्रश्न आहे 2023 सालच्या आसपास असेल. परत हा प्रश्न बघा, ही एवढी एवढी बेरीज येईल. 36वा प्रश्न. आता जो 36वा प्रश्न आहे तो आलता 2025 सालीच, 2025 ला आलता. आता हा सगळ्यात इझी वाला प्रश्न आहे, कारण की गोलाचे घनफळ विचारले. हे मिक्स आकृत्यात, मिक्स आकृत्या दरवर्षी पेपरला येतात, त्यांच्यातला हा प्रश्न आहे. तुम्हाला ह्या मिक्स आकृत्या प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये जर केल्या तर ह्याच्यात कोणताच प्रश्न अडत नाही. पुढे आता हे प्रश्न दरवर्षीचे 4 मार्काचे फिक्स आहेत. परत हा प्रश्न टक्केवारीचा, 20% खप कमी झालं तर 25% वाढला, हा प्रश्न दाखवतो तुम्हाला. हा दाखवतो. हा कोणता आहे? चक्रवाढ व्याजाचा. सेम टाईपचा प्रश्न दाखवतो. सेम. आता हे बहुपदी बद्दल विधान, हे सरळ व्याजाचं, हे विषम संख्येची बेरीज, हे कधीचे आहेत? हे ह्या वर्षीचे प्रश्न आहेत. 10% तोटा झालेला तर तो 15% नफा असेल तर कितीला विकावी? सेम प्रश्न मी तुम्हाला 2025च्या पेपरमध्ये दाखवतो, 25 पासूनच्या. आणि आपण ते 17 पर्यंतचे पेपर बघितले, मग तर कोणताच प्रश्न शिल्लक राहत नाही, कोणताच. आता 20% वाढवले, 10% खप कमी झाला. हे बघा, त्या टाईपचे प्रश्न त्याच्या मागचे पुढचे थोडेफार आकडेवारी बदलून प्रश्न आहेत. बाकी प्रश्न सेमच आहेत. किती सूट दिली, काय दिली, ते तुम्ही बघू शकता. तुम्ही 50च्या 50 प्रश्न हे मागच्या पेपरमध्ये तुम्ही सहज शोधू शकता. जर ते शोधत बसायचे, हे आपलं काम नाही. आपलं काम आहे की ते प्रश्न सोडवणे, प्रश्न कंटिन्यू सोडवणे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे त्या प्रश्नांची. आणि मग ती प्रॅक्टिस केली की आपल्याला काय होणार आहे? पेपर जाणार आहे सोपा. तर 26 एप्रिलचा पेपर सोपा जाण्यासाठी तुम्हाला हे गोष्ट करावं लागेल. हे बघा, इथं किती पाणी मावेल असं म्हणलंय, आहे प्रश्न. तिथं प्रश्न होता किती बादल्या होताव्या, एवढ्या एवढ्या लिटरच्या किती बादल्या होताव्या, आणि इथं विचारले किती पाणी मावेल. सेमच प्रश्न आहे, फक्त भागाकार वाढला. इथं 20% नफा झाला, 20% तोटा झाला, शेकडा नफा तोटा किती, सेम प्रश्न आहे. तिथं 20-25% दिलं. म्हणजे जवळपास सोडवण्याची पद्धत सेम आहे. प्रश्न सोडवण्याची पद्धतीत काहीच चेंज नाही. तिथं हौदामध्ये किती पाणी मावेल, अजून एकदा आला, घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल. म्हणजे तुम्ही जर हे प्रश्न बघत गेले, तुम्ही, तर तुम्हाला असं जाणवेल की हा, हे सगळ्याचे टाईप. आता हा प्रश्न आलता, जरा वेगळ्या पद्धतीने आलता, पण ह्याची बेरीज आलती. तिथं पण वजाबाकी होती, तिथं वजाबाकी विचारली होती, इथं बेरीज दिली. हा प्रश्न बघा, ह्या टाईपचा प्रश्न येतोय. हा टाईप बघा, 35% सूट दिल्यावर कितीला मिळेल. सेम तुम्हाला प्रश्न 26च्या पेपरमध्ये बघायला मिळेल. हे चक्रवाढ व्याजाचा म्हणा किंवा सरळ व्याजाचा म्हणा, हे सगळे प्रश्न तुम्हाला 2026च्या पेपरमध्ये अशा टाईपचे प्रश्न बघायला मिळतील. बरं, मग आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर आपण काय काय करू शकतो? तर एक तर आपण प्रिव्हियस इयरचे सगळे पेपर सोडवू शकतो. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी म्हणतील की सर आमच्या अजून अभ्यासच झाला नाही, रिव्हिजन करायची आम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन. तर रिव्हिजनसाठी काय बघा, की आपण युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे, युट्यूबला सर्च करायचं. युट्यूबला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍप्लिकेशनची लिंक आहे, ती लिंक मी तुम्हाला देतो, आणि त्या लिंकवरून तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आता ते ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की तुम्हाला तिथे
एक 200 ते 220 रुपयापर्यंतचा आपला मॅथ्सचा संपूर्ण कोर्स मिळेल, ज्याची किंमत 3000 रुपये ठेवली होती. पण पेपरचे शेवटचे दिवस राहिलेत, तर मॅथ्सचा आणि दुसरा काय, IQ, आपण बुद्धिमत्तेचा, मॅथ्स आणि बुद्धिमत्तेचा कोर्स फक्त 200 ते 220च्या रेंजमध्ये मिळेल तुम्हाला. GST किंवा काय त्यांचा टॅक्स असेल तो टॅक्स लागून, म्हणजे आपण त्याची किंमत 200 रुपये ठेवली, पण वरचे काय टॅक्स 10-20 रुपये असतील ते लागून तुम्हाला मिळेल. म्हणजे जवळपास 200 रुपयात तुमची पूर्ण महिन्याची रिव्हिजन होते. पूर्ण महिन्याची रिव्हिजन म्हणजे एवढं तुमचं काम सोपं करून दिले. दुसरी गोष्ट, आपल्या तिथं डाऊट सेशन पण होतो. डाऊट सेशन घेऊया आपण. ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट आहेत, तुम्हाला एखादा टॉपिक नाही कळला, तर ते डाऊट सेशन घेऊ. आणि सगळं किती रुपयात मिळते तुम्हाला? 200 रुपये मॅथ्स साठी आणि IQ साठी फक्त 200, म्हणजे 400 रुपये मध्ये तुम्हाला मॅथ्स पण मिळून जाते आणि IQ पण मिळून जाते. आणि हे तुमचं 26 एप्रिल पर्यंत असणार आहे. 26 एप्रिल नंतर जरी पुढे आठवडाभर पेपर गेला तर ते तुम्ही बघू शकताय. तर एवढं स्वस्त कुठंच नाहीये. आणि हे सगळं तुम्हाला युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ॲपमध्ये मिळून जाईल. तर हे प्रश्नांचे विश्लेषण अजून आपण घेऊन येतच आहोत. आणि अशा पद्धतीचे विश्लेषण म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण, कोणता पेपर का, कोणते प्रश्न येणार आहेत, कोणत्या टाईपवर किती मार्काला प्रश्न येणार आहे, हे सगळं आपण घेऊन येणार आहोत. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ॲपला 100% व्हिजिट द्या आणि ॲप डाउनलोड करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.